विटाळा घाटातून दिवसाढवळ्या वाळू चोरी सुरू. जिल्हा प्रशासन कधी देणार दखल? मंडळ अधिकारी त्यांच्या आशीर्वादाने ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक. धामणगाव रेल्वे विटाळा घाटातून दिवसाढवळ्या वाळू चोरी सुरू असल्याची माहिती समोर येते. चिंचोली येथील रेती माफिया यांनी आपला अवैध वाळू उत्खननचा मोर्चा विटाळाकडे वळवला असून विटाळा घाटातून रोज शेकडो ब्रास चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा घाट वाळू चोरी करणाऱ्यांचा एक मोठा अड्डा बनला असून तेथे तराफे लावून वाळू उपसा केली जात असून ट्रॅक्टरने अवैध वाहतूक केली जाते आहे. विटाळ्यातील अवैध वाळू उपसा होणार का बंद, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. विटाळ्याच्या या अवैध उपस्यावर मंडळ अधिकारी यांची मिलीभगत आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. या गोरखधंद्यावर धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे दखल देणार का, याकडे लक्ष लागलेले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील रेत माफियांचा चांगलाच हैदोस पाहायला मिळतो आहे. कुठे घरकुल रॉयल्टीच्या नावावर वाळू चोरीचा धंदा, असे वाळू चोरीचे प्रकार धामणगाव तालुक्यातील राजरोसपणे सुरू आहेत. मात्र धामणगाव महसूल विभाग मूग गिळून गप्प का आहे, हा संशोधनाचा विषय आहे. धामणगाव तालुक्यातील विटाळा घाटातून मोठ्या प्रमाणात नियमबाह्यरित्या वाळू चोरली जाते आहे आणि अवैध वाहतूक केली जाते आहे. धामणगाव तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे लक्ष देणार का, असाही सवाल उपस्थित केला जातो आहे.